विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। येणार आहे शेतकऱ्याबरोबर काय काय अन्याय झालेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। तर आपलं नाव? माझं नाव लक्ष्मण काशीनाथ घोळे, मुक्काम पोस्ट चिंचले भुयार, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद। माझे आजोबा रामा मल्लू धनगर घोळे यांना 1950-51 पूर्वी म्हणजे निजामशाही राजवटीमध्ये चिंचले भुयार येथील गट नंबर सर्वे नंबर 155 गट नंबर 372 क्षेत्र 10 हेक्टर 84 म्हणजे 27 एकर जमीन 27 एकर 4 गुंठे जमीन हे माझ्या आजोबांना कुळा आधारे मिळालेले आहे आणि त्या कुळाचे निकाल सगळे आमच्यासारखे लागलेले आहेत। उमरगा तहसील LC म्हणजे कुळाचे तहसीलदार यांचा निकाल आमच्यासारखाच आहे। तिथून उस्मानाबाद कुळाचे भूसुधारचे जिल्हाधिकारी यांचा सुद्धा निकाल आमच्यासारखेच आहेत। पुढे अपील केल्यानंतर औरंगाबाद कमिशनर लँडचे कुळाचे कमिशनर यांचा सुद्धा निकाल आमच्यासारखे आहे। त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुळाची रक्कम 4000 रुपये परचेस प्राइस भरलेली आहे, त्यांच्या पावत्या सुद्धा आमच्याकडे आहेत। आणि आजपर्यंत आम्ही माझ्या आजोबापासून ते आजपर्यंत आमचे मुलापर्यंत चौथी पिढी या 27 एकर जमिनीवर काबीज असून आम्ही शासनास वेळच्या वेळेला दरवर्षी शेतसारा भरत आलेलो आहोत। यांच्या पावत्या आमच्याकडे आहेत, पुरावे म्हणून आम्ही सादर केलेलो आहोत। परंतु गत वर्षी उमरगा शहरात व परिसरात कोविड-19 महामारी या साथीच्या रोगांचा भयंकर फैलाव झालेला असताना उमरगा शहरात व परिसरात जमावबंदी आदेश संचारबंदी असताना कडक लॉकडाऊन असताना उमरगा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार रोहन काळे यांनी 4/5/2021 रोजी त्यांना अधिकार नसताना सुद्धा या कुळाच्या जमिनीची खरेदी विक्री करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिल्यामुळं रजिस्ट्री कार्यालयांनी खरेदी विक्री केलेली आहे। तसेच रजिस्ट्री कार्यालयाने सुद्धा 7/12 उतार्यातील इतर अधिकाऱ्यातील रामा मल्लू धनगर घोळे यांच्या नावाकडे दुर्लक्ष करून लाखो रुपये टेबला खालून घेऊन रजिस्ट्री कार्यालयातील नोंदणी अधिकारी व उमरगा तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार रोहन काळे यांनी लाखो रुपये टेबला खालून घेऊन आम्हाला माहीत नसताना खरेदी खत केलेले, आम्हाला कशाच प्रकारचं पत्र नाही, नोटीस नाही, खरेदी खत या जमिनीचे खरेदी खत झालेले आहे। आम्हाला माहिती मिळाली जूनमध्ये, मग आम्ही ताबडतोब पत्राच्या आधारे त्यांचा काहीही गाडीचा संबंध नसताना आणि रतिलाल गांधी सोलापूर यांचाही काही संबंध नसताना परस्पर त्यांनी शेत जाकीर बागवान आणि भुमुरे यांना परस्पर विक्री केली आहे आणि माझ्या कुटुंबावर आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांवर अन्याय केले आहेत आणि गैरमार्गाचा अवलंब करून त्यांनी शेत जमीन हडपण्याचा प्रयत्न करत आहेत। मग मला सांगा, आपल्याला न्याय नाही भेटत, आम्ही कायदेशीर लढू आणि कायदेशीर लढू यामध्ये जे बोगस पद्धतीने कागदपत्राच्या बनावट आधारे जी जमीन हडप केली आहे ते आपण सरकारला दाखवून देऊ, आपण अन्याय करू, रस्ता रोको करू आणि योग्य पद्धतीने तहसीलदार, कलेक्टर साहेब आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री यापर्यंत आम्ही धाव घेऊ, हायकोर्टावर धाव घेऊ आणि आम्ही योग्य पद्धतीनं सरकारवर न्याय मागू। चिंचोली येथे आलेला आहे, त्यांच्या जे शेतकरी आहेत त्यांची पत्नी आहे, आपण त्या पत्नीकडनं पण जाणून घेऊया नेमकं काय प्रकार आहे, काय अडचण आहे। आमचं शिक्षण झालं 12वी, आई वडिलांनी 3 एकर शेत आहे म्हणून दिलं। इथं आल्यापासून शेत नावावर आहे म्हणून सांगितलं, परंतु शेत नावावर नाही, फक्त पैसा भरायचं। आम्ही पैसा भरून भरून रिकामी झालेला आहोत, आमच्यापाशी 1ही रुपया नाही। आणि याच्यामध्ये बागवान जाकीर आम्हाला त्रास देतोय शेतीबद्दल पैसे भरण्यासाठी। आणि धमुरे काय म्हणतात त्यांनी काय म्हणतात, कारण शेताच्या बाहेर निघा, शेत सोडा, शेत आमचं आहे, आम्ही शेत सोडणार नाही, कितीही अडचण आली तरी आम्ही हे शेत सोडणार नाही, कारण ही शेत आमच्या सासऱ्याच्या वडिलांचं म्हणजे आजोबाचं पंजोबाचं आहे, त्याच्यामुळे आम्ही सोडणार नाही। काही अडचण आली, जीव जरी गेला तरी आम्ही हे शेत सोडणार नाही आणि आम्ही आत्महत्या करणार, कारण आमचं हे शेत रोजी आहे। मला समजा
इथे आल्यानंतर मारणार आणि कोर्टासमोर जाऊन आत्महत्या करणार. आम्ही लेकरं बाळ घेऊन तेच आमची त्यांना तर मारायची धाडस होत नाही आम्हाला. कारण आमचं फक्त ह्या शेतावरच आमचं जीवन आहे. भोयर चिंचोली येथे आलेला आहे, त्यांचे शेत शेजारी आहेत. आपण त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया नेमकं काय या प्रकारात. सर, आपलं नाव काय? धनराज शिवू राठोड. आपल्या मला सांगा, ही जे गुळे समाज जे इथे राहतोय ते किती वर्षापासून इथं राहतोय? हे गुळे समाज फार एक 70-80 वर्षापासून इथेच राहत आहेत. आमचे शेजारी आहेत. त्यांचे आई वडील आजोबा, आमचे बी आई वडील इथंच राहत होते. हे लोक चांगले लोक, गरीब लोक आणि अनपढ आहे म्हणून त्यांचा फायदा दुसऱ्यांनी घेतलेला आहे. ह्या गरीब लोकांवर अन्याय होलेला आहे. हे समाजाला हे न्याय द्यायला पाहिजे. ह्या धनगर समाजाला, अनपढ समाज, कुणाचं हे करणारा समाज नाही आणि ह्या लोकांना न्याय मिळावं. मला सांगा, त्यांच्यावर अन्याय करतोय कोण? त्यांच्यावर अन्याय करतो ते धुमरे आणि झाकीर बागवान असं ऐकण्यात आहे. परंतु हे सगळं खोटं आहे. त्यांचा अन्याय करणं चुकीचं. ह्या लोक, गरीब लोक 70-80 वर्षापासून यांचे आमच्या वडिलांची पिढी गेली ह्या लोकांसकट राहून. आम्ही इथंच जन्मलो. आम्ही इथं त्याने आम्ही आजपर्यंत काल नाही कुठलं तर काय तर घेऊन शेने खोटं नाटक करून शेने आणि शेत बळकावाचा प्रयत्न चालू आहे त्या गरीब लोकांचा. मला सांगा, त्यांना जर ही शेताबद्दल, तुम्ही किती वर्ष झालं तुमची शेती घेऊन? आमची शेती घेऊन फार जुनी आहे शेती आमची. अंदाज भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आहे आमची शेती. 1945 पासून आम्ही इथं शेतात. ते गरीब लोक आहेत, म्हणजे अशिक्षित आहे म्हणून त्यांचा फायदा घेतलेला आहे. हे लोक चांगले लोक आहेत. इथं किती कुटुंब राहते त्यांचे? इथं यांचे 500 नाही 9 कुटुंब आहेत इथं. 9 कुटुंबाचे फोटो वाढले. 9 कुटुंबाचे मुलं त्यांचे असं वाढले. त्यांच्या हिशाला किती 300 एकर जमीन आलेले. खरेदी केलेला आहे साहेब. 2 नंबर जमीन खरेदी केलेला, 1 नंबर नावी झालेला आहे. 4 नंबर आहे ते शहा म्हणून गेला आणि त्याच्यानंतर माझे रामा मला पण डिजिटल एक केसला ते निजाम काळापासून ही जमीन आमच्या ताब्यात आहे आणि ह्याचे पूर्ण कागद आमच्या नाही येते सर. आणि ह्या जमिनीचा मूळ मालक शिशुलाबाई शिवलालचंद शहा, त्याच्यानंतर माझा आजोबा रामा मल्लापा धनगर, त्याचे 9 मुलं. 9 मुलाचे नावं बाबाराव घुळे, ज्ञानदेव घुळे, पुन्हा गोपाळा घुळे, खंडू घुळे, गोविंदा घुळे, पुन्हा गणपती घुळे, काशीनाथ घुळे, विश्वनाथ घुळे. हे लोक जमीन पहिल्यापासून आम्ही खातो सर. आणि ह्याच्यानंतर पूर्ण निकाल आमच्यासारखे येते. औरंगाबादचा निकाल आमच्यासारखा खालून उंबरग्या कोर्टापासून खालून आमच्यासारखे निकाल येते सर. आणि दंडम दिवशीनं पैसा आमचा नसल्यामुळे आमच्या गरीब परिस्थितीमुळं ही जमीन राहिली साहेब. अडचणीमुळं आमच्या कोरोना पिरियडमध्ये तहसीलदार साहेबांनी निकाल त्यांच्यासारखे दिले. काय त्यांनी टेबलाकडून घेतले का आपल्याला माहिती, तुम्ही घेतले पण त्यांच्यासारखे निकाल दिले. आज रेडे 7/12 इतर अधिकार खूळ म्हणून आमचा हक्क आहे आणि आम्ही ही जमीन खरेदी केलेली आहे. तुम्हाला ही खरेदी म्हणून नाही, खूळ म्हणून लावा म्हणून डिप्टी कलेक्टरनं आमच्यासारखा निकाल देऊन खुळाचे पैसे सुद्धा भरण्याने ऑलरेडी काढतात आमच्या पैसे. आणि जमीन आम्ही का सोडणार नाही. जमीन आमची रुची, हिची रुची आहे, आमच्या लेकरा बाळाची रुची आहे आणि आम्ही हिच्यावरच जातो सर. आणि पुन्हा जरा ही जमीन गेली तर मग शेवट आम्ही तहसीलपुढे जाऊन मारावं लागत, तर आत्महत्या करावं लागत. आणि त्यांना मारायची आमची ताकद नाही, त्या लोकांना मारायची ताकद नाही. आम्ही त्या लोकांना धक्का सुद्धा लावतो का इथून नसतं. सगळे कुटुंब आम्ही तिथं जाऊन मारावं लागत, लेकरं बाळं सगळे घेऊन आम्ही तिथं मारावं लागत. आणि जमीन आमची ही रुची आहे, ही जमिनीला आम्ही सोडणार नाही म्हणजे सोडणार नाही. हे माझं बोलून माझं भाषण संपवतो. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.